गणपती बाप्पाला आवडणारा मोदक चोरणारा मोदक चोर CCTVमध्ये कैद. संपूर्ण महाराष्ट्रात, भारतातच नाही तर देशाबाहेरही गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रावण महिना निघाला का वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे, बाप्पाच्या तयारीचे. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी या आपल्या आवडत्या बाप्पाचे ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पा येण्याच्या पूर्वतयारीसाठी, बाप्पाला विराजमान होण्यासाठी सुशोभित मखर, बाप्पाची आभूषणे, फुले, फळे अशा जय्यत तयारीने बाप्पाचे स्वागत केले जाते. विशेष म्हणजे बाप्पाला आवडणारा गोड पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळे बाजारातील गोड मिठाईची दुकानेही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करून प्रत्येक मिठाईच्या दुकानात मोदकांची आकर्षकरित्या पॅकिंग करून दुकानात एक प्रकारची बाप्पाच्या आवडीच्या मोदकांची दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरास करून ठेवली जाते. नीटनेटकेपणे विविध मिठाईसोबतच मोदकही सुंदररित्या मांडले जातात. उरणमधील आभार असे नाव असलेल्या मिठाईच्या दुकानातही असे मोदक विक्रीसाठी ठेवले आहेत. प्रत्येक दुकान मालकास आपल्या मालाची माहिती असते. किती संख्येने कोणता पदार्थ आहे किंवा त्यांची जागा कोणती आहे हे विक्रेत्याला ठाऊक असते. त्यामुळे आलेल्या ग्राहकांना योग्य रीतीने देताही येते. आणि असाच एक प्रसंग आभार या मिठाईच्या दुकानात घडून गेला. ते म्हणजे दुकानात आणलेले मोदक मोजण्यात आले, पैकी एक मोदकाचा खोका दिसत नाही. हे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर दुकानातील प्रत्येक व्यक्तीस विचारले असता असे समजले की मोदक असलेला खोका कमी येत आहे. त्यावेळी दुकानातील CCTV तपासले असता त्यामध्ये हा मोदक चोर कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर मोदक चोर कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो उरणमध्ये नेहमीच छोट्या मोठ्या चोऱ्या करत आहे. भाजीच्या दुकानात गेला असतानाही तो भाजी वगैरे पटकन पिशवीत टाकतो, असे आभार दुकानाच्या दादाने सांगितले आहे. आणि एखाद्या गरीबाला उगाच नुकसान व्हायला नको म्हणून आभार दुकानातील हा व्हिडिओ व्हायरल केला आहे, जेणेकरून त्या चोराला पुन्हा कोणाचे नुकसान करू नये आणि इतर दुकानदारही या व्यक्तीपासून सावध राहतील म्हणून हा व्हिडिओ या दुकान मालकांनी व्हायरल केला आहे. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण.